आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. त्या दोघांचा संसार सुखाचा होऊ दे. आई आई काय झालं? आई जीजू. सुंदर काय झालं? सुंदरला जीजू घर सोडून निघालेत आणि ताई तिच्या सगळ्या वह्या पुस्तकं जाळायला निघाली. काहीतरी विचित्र होण्याच्या आधी तुम्ही चला प्लीज. अहो सुंदर थांब. कुठं निघाला आहेस? इतका कसला राग डोक्यात घालून घेतलायस की स्वतःच्या आईला असं वाऱ्यावर सोडून निघालायस तू? का तुझ्या लेखी आईला काही महत्वाचं नाही? मोठा झाला असं ना आईची माया विसरलास? जुन्या गोष्टी विसरलो असलो तरी तुमची माया विसरलो नाही आहे. मी माझ्या आयुष्यात आई किती महत्वाची आहे ना हे मला चांगलंच ठाव आहे बघा. पर तुम्ही तुमच्या लेकाला किती किंमत देता आहेसा? त्याच्या मतांची तुमच्या लेखी काय बी किंमत नाही. आजवर तुझं प्रत्येक मत स्वीकारलं आहे, त्याचा आदर केला आहे, आणि तरी बी आज आईलाच दोष देतोयस. आजवर मी तुम्हाला किती जपलं, तुमचा किती आदर केला हे मला आठवत नाही, आणि ते आठवून मला उगाळात बी बसायचं नाही. कारण आपण कोणासाठी काय केलं आहे ना हे असं बोलून मोजून दाखवायचं नसतं. पर फक्त ते एकच सांग, आज इथं माझ्या स्वप्नाचा प्रश्न आहे, आणि त्यात म्या काही बोललो तर तुम्ही माझ्या पाठीशी उभी राहणं हे तुमचं कर्तव्य आहे बघा. सुंदर तू मला कर्तव्य शिकवू नकोस. या घरासाठी आजवर योग्य तोच निर्णय घेत आली मी, आणि यो निर्णय बी तुझ्यासाठी, या घरासाठी, तुम्हा दोघांच्या सुखासाठी महत्वाचा आहे म्हणूनच घेतलाय मी. अहो पण आमचं सुख कशात आहे हे विचारा तरी आधी, आणि मग निर्णय घ्या. अहो बास, नका ना एकमेकांना दोष देऊ. म्हणून चाललोय मी घर सोडून. जाऊ दे मला. ठीक आहे, तुझा निर्णय झालाय ना? मग हे घर सोडून चाललायस ना? जा. पर एक लक्षात ठेव, तू जर या घराचा उंबरठा ओलांडलास तर मला या घरातच काय, या जगात राहण्याचं काही कारण नाही. देवी आईच्या दाराशी बसून अन्न पाण्याचा त्याग करून जीव देईन मी. हो आई, ठीक आहे, नाही जात मी. राहतो घरात, पर माझी भी एक अट आहे. कसली अट? आई तुम्हीच म्हणता ना आपण समधीजण देवी आईची लेकरं आहोत. मग आता तीच आपल्याला योग्य दिशा दाखवल. उद्या आपण समधीजण देवी आईच्या देवळात जाऊ आणि तिला विचारू की अक्षरांनी ही परीक्षा दिली पाहिजे का नाही. तिला कौल लावू. देवी आई जो आशीर्वाद देईल तो मला मान्य असेल, आणि आई तुम्हासनी बी तो मान्य करावा लागल. ठीक आहे, लावू देवीला कौल. आई अंबाबाई, हात जोडून विनंती करते,
माझ्यामुळे आई मुलाच्या नात्यात दुरावा येऊ देऊ नकोस. सगळं सांभाळून घे. कौल तर आता मी देणार आहे. आई अंबाबाई फकस्त तो सांगणार. काय जाळीत का पुस्तकं? निघाला दूर ते अक्षराच्या स्वप्नांचा? नाही, मला माहिती आहे, खात्री आहे झालंच असेल असं. तेव्हा ना IPSचं खूळ सगळ्यांच्या डोक्यातून निघालंच असेल. कसं आहे साहेब, शहाण्या माणसाला खूळ लागलं तर ते उतरवता येतं. आधीपासून खुळ असेल त्याला शहाणं कसं करता येणार? म्हणजे काय झालं काय? हे असं कोड्यात बोलू नका, नीट काय झालं ते सांगा. अहो तुम्ही म्हणताय ना तसं काही बी झालेलं नाही. म्हणजे बाई आमच्याकडे आहे ना एक खुळ सुंदर. बायकोला IPS केल्याशिवाय तो शांत बसणार नाही बघा. लई गोळ घातलाय त्यानं रात्री. काय केलं त्यांनी? अहो यो IPSचा निर्णय फायनल करण्यासाठी देवीचा कौल लावायचा म्हणतोय त्यो. हा काय प्रकार आहे? कसे देवीच्या देवळात जाऊन कौल लावायचा. देवीने जर कौल दिला तरच ही बया IPSच्या परीक्षेला बसणार. काळजी करू नका, आपण इथं बी एक पाऊल पुढेच आहे. बरोबर बंदोबस्त करते त्या कौलाचा. हे बघा, नेमका प्रॉब्लेम काय आणि तुम्ही काय करणार आहात ते सांगा. हॅलो, एक मिनिट नंतर कर. सुंदर, नाश्ता केलास का? हा, आता जे काय करीन ते देवीचा कौल झाल्यावरच. साहेब फोन ठेवते. हो यो बैल निघालाय. आधी त्याला दावं लावलं पाहिजे. तो देवळात पोचायच्या आधी मला तिथं पोचलं पाहिजे. हा, नंतर बोलते तुमच्याशी. ठेवा फोन. अक्षरा, काल रातच्याला लई मोठं रामायण झालं असं कळलं मला. सुंदर होता ना वनी? हा, रातच्याला झोपला ना शांत? नाही आत्या, मला परीक्षा देता येईल ना.